सर्व बंजारा बांधवांनी निवेदनासाठी या ठिकाणी उपस्थित होते। परवा झालेल्या महाराष्ट्र शासनाने जो काही हैदराबाद गॅजेट या ठिकाणी कुणबी मराठा समाजाला लागू केलेला आहे, तोच गॅजेट आमच्या बंजारा समाजाला लागू करावा यासाठीची तीव्र भावना मराठवाडाच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये बंजारा बांधव पेटून उठलेला आहे। तर आज आमच्या उदगीर आणि जळकोट तालुक्याच्या वतीनं आज हा बंजारा बांधवाच्या वतीनं हे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। थोड्या दिवसामध्ये 8-10 दिवसामध्ये आम्ही लातूर येथे 2 लाख लोक बंजारा बांधवांचा मोर्चा देखील आम्ही या माध्यमातून या ठिकाणी काढणार आहोत। तर महाराष्ट्र शासनाला आमची विनंती राहणार आहे की आमच्या या सर्व बंजारा बांधवाची ही मागणी लक्षात घेऊन आपण हैदराबाद गॅजेट तात्काळ लागू करावं एवढी या आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो। आज आम्ही उदगीर विधानसभेतील उदगीर जळकोट तालुका बंजारा कृती समितीच्या वतीनं उपजिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आज निवेदन देण्यासाठीची जर संख्या पाहिली तर समाजामध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि तो आज रस्त्यावर उतरून या ठिकाणी दिसतोय। आम्हाला या माध्यमातून इतिहास माहिती आहे, तुम्हाला सगळा अभ्यास आहे, आता त्याच्या खोलात मी जाणार नाही। बंजारा समाज एसटी आरक्षणाचे सर्व निकष पूर्ण करतो का, तर निश्चितपणे करतो। पण देश स्वतंत्र झाल्यापासून आमच्या अडाणीपणाचा आमच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन राज्यकर्त्यांनी आमच्यावर हा अन्याय केलेला आहे। पण आमचा आता समाज जागृत झालेला आहे, शिक्षित झालेला आहे, आम्ही अभ्यास करतोय, आम्ही विचार करतोय। त्यामुळं एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजाला दुसरा न्याय हा अन्याय बंजारा समाज कदापि सहन करणार नाही। आम्ही हैदराबाद स्टेटमध्ये होतो, आमचे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील बांधव एसटी आरक्षणात आहेत, कर्नाटकातील बांधव एससी आरक्षणात आहेत। त्याच न्यायानुसार जसा मराठा समाजाला न्याय दिला तसा बंजारा समाजाला या शासनाला न्याय द्यावाच लागेल, अन्यथा बंजारासुद्धा या ठिकाणी लातूरमध्ये महामोर्चा तर काढेलच, पण भविष्यकाळामध्ये बंजारा समाजाचा हा जनसमुदाय सुनामीच्या रूपामध्ये मुंबईमध्ये धडकेल आणि महाराष्ट्रातलाच बंजारा समाज नाही तर आम्ही कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतचा बंजारा समाज मुंबईमध्ये एकवटू आणि बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू। एवढंच या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आव्हान करतोय की आम्हाला ती वेळ येऊ देऊ नका। आम्ही न्याय मागतोय, आम्ही भीक मागत नाही आणि तुम्ही न्याय द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि तुम्ही न्याय नाही दिलात तर तो न्याय कसा घ्यायचा आहे हे बंजारा समाजाला माहिती आहे। बंजारा समाजाचा इतिहास तपासून पहा, हा स्वाभिमानी समाज आहे, हा लढाऊ समाज आहे, हा कुठल्याही बिकट परिस्थितीमध्ये लढणारा समाज आहे, एवढं तुम्ही आठवण ठेवावं।